आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत जे अजूनही खूप लोकांना माहीत नाही. निसर्गाच्या कुशीत लपलेलं आणि शांततेत वाहणारं एक सुंदर वॉटरफॉल. कधी कधी आयुष्यात अशा जागा भेटतात जिथे शब्द कमी पडतात आणि निसर्ग बोलू लागतो. डोंगराच्या कुशीत लपलेलं, अजूनही अनोळखी असलेलं हे ठिकाण. हिरवळीच्या कुशीतून वाट काढत शांतपणे वाहणारा हा धबधबा अजूनही गर्दीपासून दूर आहे. प्रत्येक प्रवासाची सुरुवात एका विचाराने होते आणि कुठेतरी दूर जायचं, निसर्गाला भेटायचं. तर आजचा असा काहीसा प्रवास आहे जो लपलेल्या सौंदर्याकडे आपल्याला घेऊन जातो. तर चला मग सुरुवात करूया निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक नाव, जन्नाट वॉटरफॉल. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण आज आलो आहे माणगावमध्ये. माणगावला चिन्नाट गाव आहे, तिथे धबधब्यावरती आलो आहे. आणि हे लोकेशन आपल्याला परवा कळलं आहे. तर आज आपण सगळी पोरं निघालो आहे, सगळी ऑफिस गँग आहे पूर्ण. आमचे टीम लीडर पण आलेत, प्रसाद गोजे सर. आणि आता आपण चाललो आहे तिकडे. आताचा ट्रेक सुरू झाला आहे कारण का गावाच्या बाहेर लग्न होतं, तर तिथे जेवायचा प्लॅन होता पण जेवण संपलं होतं. तर आता चाललो आहे. आणि आता अशी काहीशी वाट आहे जायला, जंगलातून आहे पूर्ण. आणि पुढे आहेत सगळे. आमच्याकडे जिम ट्रेनर पण आलेत, अवधूत टाकले त्यांचं नाव आहे. त्यांचा फिटनेस काही नाही पण जगाचा फिटनेस करतात ते. तर आता चाललो आहे आपण. पुढे वाघ आहे आमच्यासोबत, राजेश चिकणे त्याचं नाव आहे. हां, आणि लेग डेवाला मोदीं नायकोडी. हां, 2 दिवस झाले एकच सांगतोय की लेग मारलेत. हां, पोरींसारखा एकदम लचकत लचकत पाय ठेवतं. तर आता आपण सुरुवात केली आत्ताशी आणि अजून जरा एन्जॉय करायचं तिकडे जाऊन. तर आता आपण जाताना वाट काहीशी कशी आहे ते आपण दाखवू. तर चला पुढे, मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर आता पोचलोय अर्ध्यापर्यंत. तिकडे नदी आहे आणि तिकडे आपला धबधबा आहे. तर आता असं जायचंय. हे लोक आलेत. हाय मित्रांनो, चाललोय आता. तर तो पूर्ण येणार काय चक्का बघा. तर आता चाललोय, निघालोय. आणि आता नदीतून वाट आहे डायरेक्ट. पुढे एक कुंड आहे छोटासा, तो तिथे आंघोळ करायचे. आता बघू काय होतं पुढे. आणि आपल्याला फुल भारी ब्लॉग बनवायचा हा. म्हणजे सगळे मित्र सोबत आले. तर अशी काहीशी वाट आहे आता. पूर्ण दगडी नदीतून जायचं आहे आपल्याला. तर ही वाट आहे आणि आता कार्यक्रम फिट होता. तर अशी वाट आहे, तो तिकडे गेलाय आणि आता तिकडनं चाललोय आपण. अशी सेम गावाला आमच्या वाट आहे, आसरगोंडाचं बोलतात तिला. तिथे सेम अशी वाट आहे. आता हीच आपल्याला वाट डायरेक्ट धबधब्याच्या खाली घेऊन जाईल. तर आपण आता तिथे चाललोय आणि खूप सांभाळून जायला लागेल. पण येताना इथे ओडोमॉस नक्की कॅरी करा कारण का ही बघा मच्छर कंटिन्यू आहे अंगावरती. ही बघा कंटिन्यू अंगावरती आहे. तर एक ओडोमॉस कॅरी कराच. तर आता तुम्हाला आपण डायरेक्ट धबधब्याच्या खाली भेटू. तर मंडळी, आपण पोहोचलो आता धबधब्याजवळ. थोडेसे ड्रोन शॉट घेतले आणि त्यात गोलेचा ड्रोन पण जरा क्रॅश झाला. तर ती क्लिप दाखवतो तुम्हाला आम्ही. आपला पण ड्रोन तिकडे वर जाऊन क्रॅश झाला, त्या साईडला टोकाला.
आणि तरी दोन्ही पण 2 ड्रोन आहे तशीच आहेत. तर हा तो धबधबा आहे. तिथे 7 कुंड आहेत. 1, 2, 3 असे करून 7 कुंड आहेत तिथे आणि वरून पाणी येतं आणि पूर्ण पाणी त्या साईडला जास्त डीप आहे. तर आता तिकडे अंघोळ करायला जाऊ आणि इकडे कॅम्प आहे हे पण आहे. लोक इथे येतात कॅम्पिंगला. तर आता आपण बघू जरा फ्रेश होऊ पोहू. पाणी पण पूर्ण निव्वळ आहे आणि आता चाललोय आपण आंघोळीला. आणि खूप सुंदर आहे इथे, शांतता आहे पूर्ण. आणि मेन म्हणजे इथे जर आलात माणगावमध्ये, इथे जर आलात तर कचरा तर अवॉइड करा, कारण का इथे कचरा अजिबात नाही आहे. तरी पण आमच्या अगोदर जे लोक आली होती त्यांनी कचरा जेवढा केला होता सगळे परत रिटर्न घेऊन गेले. इथे घाण अजिबात करू नका, कारण का जागा खूप सुंदर आहे. आता आपण थोडंसं फ्रेश होऊ, कारण का अंग पूर्ण घामाने ओलं झालं. थोडं फ्रेश होऊ, मग आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. तर मंडळी आता चाललोय आपण पोहायला. सगळी पोरं गेलो पोहायला आणि आता थांबा 1 मिनिट. आता चाललो आपण पोहायला जायचंय. पण ड्रोन पहिले उतरू. खाली आहे ना, खालचं हे करून ठेव, हा खाली करून ठेव. हा अर्धा आपण ठेव. हा बंद करेल, बंद कर. डबल टॅप फिंगर नाही, हे बंद करून. तर आता ड्रोन शॉट्स आले आपले. आता सगळी पोरं आंघोळीला गेले. आता आपण पण आंघोळीला जाऊया. आणि कपडे नाही आणलेत आपण, तरी पण आता आंघोळीला जाऊया. जाऊ दे कोण बघायला इथे. तर आता आपण भेटू डायरेक्ट जेवण बनवताना. जेवण पण आणलंय आपण, गॅस मॅगी. तर आपण डायरेक्ट भेटू पुढं. तर आता मंडळी आंघोळ केली आपली. आंघोळ झाली, मस्त गार पाणी होतं, एकदम चिल्ड पाणी होतं. आंघोळ झाली आता. आता थोडं काहीतरी पोटा पाण्याचं बघतो, काहीतरी खाय प्यायचं बघतो. आता थोडं आता सगळे बसलेत निवांत, कपडे बदलत आहेत. बघतो आता थोडं. आणि आता थोडं खाल्लं का मग थोडं आराम करून इथनं कल्टी व्हायचं. पण खूप भारी धबधबा आहे, पाणी खूप थंड आहे आणि मजा आली इथे. आणि अर्धी पोरं नाईट करून आलेत. आता ते झोपायची तयारी चालू आहे त्यांची. बाकी मस्त मजा आली. तर आता पुढे आपण भेटू जाताना. या ना. तर मंडळी आता झालं आता आपलं सर्व. आणि आता खूप आंघोळ पण करून खूप मजा आली. पाणी खूप थंड आहे, ही मेन गोष्ट आहे. पाणी खूप थंड आहे. आणि आता झालं नाश्ता करून परत निघायची तयारी सुरू. आणि पण धबधबा खूप छान आहे. तुम्ही आलात तर रात्रीचं अवॉइड करा,
कारण का रात्रीची खूप इथे भीती आहे, कारण का रात्रीचे जंगलातले प्राणी बिणी फिरत असतात इथे, तर थोडंसं अवॉइड करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना तर जास्त आणूच नका इथे, कारण का खूप रस्ता पण खूप थोडा हे अर्ध्यापर्यंत चांगला आहे, पण नंतर नदीतून यायचं आहे, थोडा रस्ता पण रिस्की आहे आणि खूप खोल आहे. त्या साईडला तर खूप खोल पाणी आहे आणि खूप गार आहे. मजा आली, फुल बॉडी रिलॅक्स झाली, कारण का आम्ही ट्रॅव्हल करून आलोय आणि ट्रॅव्हल करून आल्यावरती म्हणजे पूर्ण अंगाला माती भीती वगैरे, परत पूर्ण घाम बिम आला होता, तर आता खूप छान वाटतंय, जरा रिलॅक्स झाली बॉडी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे झाली की इथे आलात तर प्लीज घाण करू नका, कारण का गावकऱ्यांनी खूप चांगली जागा मेंटेन केली आहे. कचरा वगैरे इथे काही नाही. जर आलात तर कचरा केला तर परत आपण कॅरी करून आपल्या सोबत घेऊन जावा, कारण का इथे जागा खूप सुंदर आहे, ती कृपया करून घाण नका करू. आणि आम्ही आता पोहलो जस्ट, अर्धे ड्रोन शॉट घेतले, सगळं आता खायची तयारी सुरू आहे. तर आम्ही पण आता इथे चांगली जागा आहे कॅम्पिंगला, पण आम्ही कॅम्पिंगसाठी नाही आलो. इथे कॅम्पिंगला खूप जागा आहे, रात्रीची बोन फायर पण तुम्ही करू शकता. त्यात खूप सुंदर जागा आहे आणि इकडे या साईडला एक खूप मोठा डोंगर आहे, त्यात अजून ते डोंगराच्या मध्ये एक धबधबा अजून खूप सुंदर वाटतंय. आणि धबधबा जिथे पडतोय त्या साईडला खूप दरी खोल आहे, आतमध्ये खूप पाणी आहे, म्हणजे खूप खोल आहे तिथे. आणि आता सगळी पोरं दमले आहेत, सगळी रिलॅक्स करतायत, थोडा बॉडी रिलॅक्स चालू आहे आता. आणि आता आपण इथनं झालं का निघायची तयारी, मग निघताना मग आपण तुम्हाला ब्लॉग दाखवू. पण बाकी जास्त जर आला तर रात्रीचा प्रवास अवॉइड करा, कारण का खूप रिस्की आहे इथे रात्रीचा. आणि आलात तर ग्रुपनी या, कुणी 1-2 जणांनी येऊ नका, ग्रुपनी या जर कॅम्पिंगसाठी आलात तर, कारण का इथे जागा खूप रिस्की आहे. गाव थोडं जवळच आहे, 10 मिनिटावर गाव आहे, पण जागा खूप रिस्की आहे. आणि गावातली लोक पण खूप छान आहेत, कारण का आम्हाला त्यांनी गाडी लावायला चान्स दिला त्यांच्या घरामध्ये, आणि गाड्या पण लावायचं काही टेन्शन नाही. आम्ही बाईक घेऊन आलो म्हणून. पण खूप सुंदर जागा आहे आणि खूप आवडले, तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. आणि ही लोकेशन आहे माणगावमध्ये. माणगावमध्ये चिनाट करून एक गाव आहे, त्या गावामध्ये एक 10 किलोमीटर आतमध्ये एक ही लोकेशन आहे. अर्ध्यापर्यंत गाडी येते, पण त्याच्या पुढे गाडी येत नाही, तुम्हाला चालत यावं लागेल. आणि खूप सुंदर लोकेशन आहे. आणि बोललात तर तुम्ही भेट देऊ शकता नक्की इथे, कारण का आम्ही परत एकदा इथे येणार आहे. टाईम नाही घेतला भेटला जास्त आम्हाला, म्हणून घाईघाईमध्ये आलो. आम्ही परत एकदा नक्की इथे भेट देऊ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का तुम्ही व्हिडिओ बघता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोण करत नाही. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तर आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.